आज आपण जाणून घेणार आहोत कारगिलच्या युद्धामध्ये दोन शूर स्त्रियांनी केलेली कामगिरी। 1999 लडाख हिमालयाच्या कुशीत सुरू झालेलं कारगिल युद्ध, तो काळ जेव्हा भारतीय सैनिक प्राणपणाला लावत होते, तो काळ जेव्हा देश थरथरत होता। पण या रणांगणावरती एक अशी अधिकारी होती जी दोन युद्ध लढत होती, एक शत्रूविरुद्ध आणि दुसरं स्वतःच्या शरीरात वाढणाऱ्या जीवासोबत। ती गर्भवती होती, तरीही ती कर्तव्यावरती हजर होती। आज आपण जाणून घेणार आहोत माजी भारतीय लष्करी अधिकारी कॅप्टन यशिका हटवाल त्यागी, ज्यांनी इतिहासात एक वेगळाच अध्याय लिहिला। 1999च्या उन्हाळ्यात लडाखच्या उंचावरील रणांगणात कारगिल युद्ध सुरू असताना एक अधिकारी दोन आघाड्यांवरती लढत होती। तिच्या दुसऱ्या मुलासह गर्भवती, इतर कोणत्याही सैनिकाप्रमाणे कर्तव्यावरती हजर झाली। कधीही तिच्या परिस्थितीला तिला परिभाषिक किंवा अडथळा आणू दिला नाही। तिची कहाणी केवळ देशभक्तीबद्दलची नाही, ती अडथळे तोडण्याबद्दल, धैर्याची पुनर्परिभाषा करण्याबद्दल आणि महिलांच्या पिढ्यांना सीमांच्या पलीकडे स्वप्न पाहण्यास प्रेरित करण्याबद्दल आहे। कारगिल युद्धादरम्यान सेवा देणाऱ्या काही महिला, त्यांनी मे 1999मध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा लेह लडाख येथे त्यांची तैनाती कशी होती ते सांगितले। ती तिच्या दुसऱ्या बाळाची अपेक्षा करत होती आणि ड्युटीची वेळ आली तेव्हा ती दुसऱ्या तिमाहीत होती। तिच्या गरोदरपणातील शारीरिक गरजा आणि भावनिक भार असूनही तिने तिच्या पदावर राहून सेवा करण्याचा निर्णय घेतला। आज ती एक प्रेरक वक्ता आहे जी देशभरातील तरुणींना अभिमानाने गणवेश घालण्यास प्रेरित करते। सशस्त्र दलातील तिचा प्रवास खूप वैयक्तिक होता। देहरादूनमधील एका लष्करी कुटुंबात जन्मलेल्या त्यागी अवघ्या 7 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील एक लष्करी कर्नल आणि 1962, 65 आणि 71च्या युद्धाचे अनुभवी सैनिक सेवेत असतानाच निधन झाले। त्यावेळी त्यांचे पार्थिव हारांनी सजवलेल्या आर्मी ट्रकमध्ये पोहोचल्याने तिला परिस्थिती पूर्णपणे समजली नाही, परंतु सहकारी अधिकाऱ्यांकडून तिच्या कुटुंबाला मिळालेल्या अढळ पाठिंब्यामुळे अनुभव पाहून तिच्यावर कायमचा प्रभाव पडला। त्या क्षणाने तिच्या मनात एक दिवस स्वतः गणवेश घालण्याची इच्छा निर्माण झाली। कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शिकवण्यास सुरुवात करणाऱ्या तिच्या आईनं त्यागी आणि तिच्या बहिणींना शिस्तीची आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। तिची धाकटी बहीण पुढे हवाई दलात भरती झाली, तर तिची मोठी बहीण नौदलात डॉक्टर बनली। त्यागीने सुरुवातीला भारतीय पोलीस सेवेत सामील होण्याचे ध्येय ठेवले होते, तथापि 1992मध्ये एक नवीन दार उघडले। लष्कराने महिला विशेष प्रवेश योजनेद्वारे महिलांना गैरलढाऊ भूमिकांमध्ये भरती करण्यास सुरुवात केली। तिने सेवा निवड मंडळ उत्तीर्ण केले आणि 1994मध्ये चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये सामील झाली। महिलाही गणवेशातील पुरुषांइतक्याच सक्षम आहेत हे सिद्ध करण्याचा दृढ निश्चय असलेल्या त्यागीने 1995मध्ये तिच्या पहिल्या नियुक्तीमध्ये सर्वात आव्हानात्मक पोस्टिंगपैकी एक निवडले। त्याच वर्षी तिने एका सहकारी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न केले। त्यांचा पहिला मुलगा कन्हव 1996मध्ये जन्मला। एका वर्षानंतर ती लेहच्या उंचावरील प्रदेशात नियुक्त होणारी पहिली महिला लॉजिस्टिक्स अधिकारी बनली। पुरुषप्रधान वातावरणात नवीन पाया रचला। त्यानंतर 1999 साल आलं। लेहमधील तिचा 2 वर्षाचा कार्यकाळ संपत आला तेव्हा तिच्या दुसऱ्या मुलासह तिच्या गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत असताना कारगिल संघर्ष सुरू झाला। ती कर्तव्यावरती राहिली, रसद आणि मदतीच्या कामाद्वारे युद्धाच्या प्रयत्नात योगदान देत, युद्धभूमीच्या पलीकडे जाणारी ताकद दाखवत। यशिका त्यागीची कहाणी ही केवळ एका सैनिकाची नाही, ती आहे मातृत्वाची, कर्तृत्वाची, धैर्याची
भारतीय महिलांच्या सामर्थ्याची आणि कर्तव्याची. जर तुम्हालाही वाटत असेल की ही कहाणी देशातील प्रत्येक मुलीपर्यंत पोचली पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता आपण त्यानंतर पाहणार आहोत गुंजन सक्सेनाची गाथा. गुंजन सक्सेनाचा जन्म 1975 मध्ये एका लष्करी अधिकारी कुटुंबात झाला. तिचे वडील आणि भाऊ भारतीय सैन्यात होते. गुंजन सक्सेनाने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. कॉलेजच्या काळात उड्डाणाचे मूलभूत ज्ञान मिळवण्यासाठी ती नवी दिल्लीतील सफदरजंग फ्लाइंग क्लबमध्ये सामील झाली. 1999च्या उन्हाळ्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्रे आणि गोळीबाराची देवाणघेवाण होत असताना फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांनी नियंत्रण रेषेवरनं वारंवार उड्डाण केले. ही 2 दक्षिण आशियाई शेजाऱ्यांमध्ये काश्मीरला विभाजित करणारी वादग्रस्त सीमा आहे. पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष सीमेवरून भारतीय भागात घुसखोरी केल्यानंतर आणि भारत प्रशासित काश्मीरमधील कारगिलमधील बर्फाळ उंचीवरती कब्जा केल्यानंतर संघर्ष सुरू झाला. जूनमध्ये त्यांनी सुमारे 20 दिवस हेलिकॉप्टर उडवून रेकी मोहिमांमध्ये घालवले. त्यांचे मुख्य काम शत्रूच्या चौक्या कुठे आहेत हे शोधणे, भारतीय सैन्यासाठी युद्धातील नुकसानीचे मूल्यांकन करणे आणि जखमींना बाहेर काढणे हे होते. 1994 मध्ये भारतीय हवाई दलात सामील झालेल्या पहिल्या महिलांच्या तुकडीमध्ये त्या होत्या. ज्या वर्षी त्यांनी महिला वाहतूक आणि हेलिकॉप्टर वैमानिकांना सामील करण्यास सुरुवात केली आणि कारगिल युद्धादरम्यान टोही उड्डाणे उडवण्याच्या 2 महिला वैमानिकांपैकी त्या होत्या. जेव्हा त्यांना विचारलं गेलं की युद्धभूमीवरती तिच्याभोवती उडणाऱ्या क्षेपणास्त्रे आणि गोळ्यांमुळे तिला कधी भीती वाटते का? एकदा जेव्हा एक क्षेपणास्त्र तिच्या हेलिकॉप्टरला इंचांनी चुकले तेव्हा तिला खूप भीती वाटली होती. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, नाही, कधीच नाही. लगेच उत्तर आले, ते धोकादायक होते, पण आम्ही स्वेच्छेने धोका स्वीकारला. संघर्षात त्यांच्या भूमिकेसाठी अनुकरणीय धैर्य दाखवल्याबद्दल त्यांना त्यांच्या गृहराज्य उत्तर प्रदेशात शौर्य पुरस्कार मिळाला आणि काचेची कमाल मर्यादा तोडणारी आणि अनेक तरुणींना हवाई दलात सामील होण्यासाठी प्रेरित करणारी प्रणेती म्हणून त्यांचं कौतुक केलं गेलं. नियंत्रण रेषेपासून काहीशे मीटर अंतरावरती आणि पाकिस्तानच्या छोट्या शस्त्रांच्या गोळीबाराच्या परिसरामध्ये युद्धभूमीवरती जाण्यासाठी आणि रेकी मोहिमा आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी खूप धाडसाची आवश्यकता होती. 1999 कारगिल युद्ध पेटलेलं होतं. डोंगराच्या टोकांवर पाकिस्तानी घुसखोर बसले होते. गोळ्यांचा वर्षाव सुरू होता आणि त्या आगीच्या दरम्यान आकाशात झेपावत होती एक तरुण महिला अधिकारी. ती ना रणगाड्यावर होती ना रायफल हातात. ती होती MiG-21 आणि चिताह हेलिकॉप्टरच्या कॉकपिटमध्ये. ती होती फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना. उत्तर प्रदेशात जन्मलेली गुंजन लहानपणापासूनच विमानांकडे पाहून म्हणायची, एक दिवस मीही आकाशात उडणार. पण समाज म्हणायचा, मुलींसाठी हे नाही, हे पुरुषांचं क्षेत्र आहे. पण तिच्या वडिलांनी साथ दिली, तू मुलगी नाहीस, तू माझं स्वप्न आहेस. त्यामुळे तिने वायुसेनेमध्ये प्रवेश केला. 1996 मध्ये गुंजन सक्सेना भारतीय वायुसेनेत सामील झाल्या. त्या काळात महिला पायलट फारच कमी. युद्धक्षेत्रात महिलांना पाठवण्याबाबत शंका, पण कारगिल युद्धाने सगळे नियम मोडले. कारगिल युद्ध मृत्यूशी समोरासमोर गुंजन यांची जबाबदारी होती. जखमी सैनिकांना उचलणे, युद्धभूमीत औषध आणि रसद पोहोचवणे, शत्रूच्या गोळीबारात हेलिकॉप्टर उडवणे. एकदा तर त्यांच्या हेलिकॉप्टरवर थेट गोळीबार झाला. इंजिनजवळ गोळी लागली. मृत्यू काही सेकंदांवरती होता,
पण गुंजन थांबल्या नाहीत. त्या म्हणतात, मी घाबरले नाही कारण खाली माझे सैनिक मरत होते. कारगिल युद्धानंतर गुंजन सक्सेना यांना शौर्यवीर चक्र प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. त्या बनल्या कारगिल युद्धात सहभागी झालेल्या पहिल्या महिला वायुसेना अधिकारी. आज गुंजन सक्सेना काय करतात? त्या आता निवृत्त झालेल्या आहेत. त्या तरुणींना मार्गदर्शन करतात, महिलांना संरक्षण दलात जाण्यास प्रेरणा देतात. त्यांची कथा सांगते की देशसेवेला लिंग नसतं, असतं फक्त धैर्य. ते धैर्य लागतं.